बघितलेस तो जेवढं नाटक महत्वाचं असतं, संपूर्ण नाटक महत्वाचं असतं, त्याप्रमाणे मला स्वर्गाची एक एक पायरी हसत हसत चढत असताना आनंदाने तो क्षण पाहण्याची वेळ आली होती. त्यांची आणि माझी गाठभेट होणार होती, पण केवळ तुम्हाला देवदेवतांची आळवणी ऐकून मी पुन्हा इथं आले. हे पवित्रच्या पुण्यगंगे का कशासाठी? कैलाशीचा देव ज्या पवित्र त्याला नतमस्तक होतोय. अगं आम्ही तुझा धावा का केला तर तुझ्या शापामुळं या विश्वाची पालन करते देवता या राखीत वेड्या पिशा अवस्थेत होते. मग मला सांग, जर का या विश्वाची पालन करते देवता या पुढे या राखीत अशी लोळत राहिली तर या विश्वाचा काय? आणि म्हणून तर आमचा देव पूर्व स्थितीत यावा म्हणून तुझा पुनश्च धावा केला. देवर्षी विश्व कार्यासाठी आणि विश्वाची घडी विस्कळीत होऊ नये याच्यासाठी मी तुम्हाला सहाय्य करायला हवं. हो, माझ्यासाठी तुम्ही देवतांनी काय करा? नारायण नारायण. त्या रंगेसाठी तुम्ही देवदेवता काय करा? हे देवी, जर का आमचा देव पूर्वस्थितीत आला असेल तर तुझी इच्छा आमच्या या देवाकरवीच पूर्ण केली जाणार. माझ्या इच्छेची पूर्तता तुम्ही देवता पूर्ण न करता या देवता कवरी पूर्ण करून घेणार. मला वचन हवंय. हो नक्कीच वचन द्यायला हे वैकुंठीच्या नारायण पती हाच परमेश्वर मानून आजपर्यंत पतीशी एकनिष्ठ राहिले. ती जर का प्रतिवतीची पुण्याई माझ्या जर का समाविष्ट झाली असेल तर त्याच पुण्याईच्या पाठींबळावर मी माझ्या देवतेला पूर्व स्थितीवर आणते. निरीक्षण सर्व देवदेवतांचं मी करतो आहे. माझ्या सर्वांगाला आणि तुमच्या चेहऱ्याला हे काळ उडी वाशिलं. हे देवा, देवी रुंदीच्या शापामुळे तू या राखेत लोळत होता. वेळापिशा अवस्थेत तूच ही राख आम्हा सर्व देवतांच्या या मुखाला लावलीस. पण नारद, एक संभ्रम माझ्या मनात निर्माण झाला. देवी रुंदीच्या शापामुळे वेळा अवस्थेत मी फिरत होतो. या रागेत रुंदा रुंदा करून लोळत होतो. मग मी शुद्धीवर आलो तो कसा का? देवा, तू पूर्वस्थितीत यावा म्हणून देवी रुंदीचाच आम्ही धावा केला. देवी रुंदा इथपर्यंत आली आणि तुला पूर्वस्थितीत आणलं. नारायण नारायण. हे पतिव्रता नारी, केवळ माझ्या सहित सारा देव देवता या तुझ्या पाठीनंतर तेजाला शतशः प्रणाम करत आहे. ओम नमो नारायण. हे देवा, देवा हो, तुम्ही देवदेवतांनी मिळून मला वचन दिलं होतं. हो, पण त्या वचनाचं काय? देवा, कोण पूर्तता करणार आहे? असं कोणतं वचन? देवा, तू पूर्वस्थितीत यावा म्हणून आम्ही देवी रुंदीला वचन दिलंय की तिची असेल ती इच्छा आमचा देव ज्यावेळी पूर्वस्थितीत येईल तेव्हा या आमच्या देवाकरवी पूर्ण केली जाईल. म्हणजे विश्व कार्यासाठी देव शुद्धीवर आला पाहिजे आणि देवीला तुम्ही वचन दिलं आहात, अर्थात ती इच्छा मी पूर्ण करेन. सांग देवी, अशी कोणती आपली इच्छा आहे? ती इच्छा या जगत पालक महाविष्णूने पूर्ण केली पाहिजे. हे माझ्या हृदयी पोंडी देवा,
माझ्या मनात वावरणारी इच्छा एकच ती म्हणजे मला अखंड सौभाग्य हवं आहे. काय झालं? आशीर्वाद तर दिलास हा. म्हणजे जलदरी मुलाचा संकट चिंता करण्याची गरज नाही. काय म्हणजे? शंभू महादेव, हा हे नारद, मनात संभ्रम निर्माण झाला. केवळ तथास्ते शब्द माझ्या मुखातून बाहेर पडता क्षणी तुमच्या मनात किंतु परंतु वास करू लागला की केवळ जलधर पुन्हा जिवंत होतो की काय. चिंता करू नका, जलधरही पुन्हा जिवंत होणार नाही आणि हिला सौभाग्य मी देणार आहे. देवा हा. तुझ्या बोलण्याचा अर्थ नाही समजू शकलो आम्ही. हे काय? कारण जलधर जिवंत होणार नाही आणि हिचं सौभाग्य मिळणार. इच्छा तुझी रास्त विचार तुझे होते आणि ते कोणता स्थित्यंतरण असेल तर आजचा दिवस म्हणजे कार्तिक शुद्ध द्वादशी. या दिवशी माझ्या पूर्व स्मृती उजाळा देऊ लागल्या म्हणून याच दिवशी मी गोविंदा आणि तुलसी म्हणून एका दिवसाचं सौभाग्य मी हिला बहाल करतो आहे. पण देवा पुन्हा शंका. शंका हा कोणती? देवा, मी तुला शाप दिला होता, हा, त्या शापांचं काय? नक्कीच त्या शापाचा उलगडा नक्कीच होईल. तुझ्या सहित सर्व देव देवतांना देखील मी शाप दिला होता. हा, मग त्या शापाचा उलगडा कसा करशील? नक्कीच उलगडा होईल. पण हे देव हो, तुमच्या मनात संभ्रम निर्माण झाला असेल की एक परमपुरुष असून सुद्धा रुंदाचं पातिव्रत तेज मी कसं काय देणार आहे. मग ऐका, रुंदा म्हणजे सामान्य नव्हे, रुंदा म्हणजे महालक्ष्मी होय आणि जलधर म्हणजे महाविष्णू होय. देवा हा. या पण बोलण्याचा अर्थ नाही समजू शकलो आम्ही. म्हणजे देवी वृंदा ही लक्ष्मी माता हो. आणि जलधर म्हणजे तू. हो. बोलण्याचा अर्थ एकच, वृंदा ती महालक्ष्मी कशी काय. हा. तारकासुर नामक दैत्य शक्ती निर्माण झाली होती. देव देवतांची त्रेधा उडवण्याचं कार्य त्या तारकासुरानं केलं होतं. सारे देव आपलं आसन सोडून पळत होते. पण त्या तारकासुराचं मरण असं होतं की शिवशंभू महादेवाच्या पवित्र वीर्यापासून ज्या पुत्राचा जन्म होईल त्याच्या गर्भीत त्याचं मरण होतं. पण प्रकार असा घडला होता, शिवशंभू महादेवानी पार्वती मातेच्या रोषानं आपला मदन जाळून भस्मसात केला होता. अर्थात विश्व कल्याण व्हावं याच्यासाठी केवळ आम्ही देवराज इंद्र याला आज्ञा केली की तू एका मयुराचा स्वरूप धारण कर आणि देवराज इंद्राची बायको म्हणजे शची हिलाही आज्ञा केली की तू मयूर पत्नी व्हा आणि ज्या इथं शिव शंभू महादेव एकांत वासात आहे तिथं जाऊन त्यांच्या काम इच्छेला प्रेरित करा. ठरल्याप्रमाणे ज्या तिथं शिवशंभू महादेव एकांतात होते त्या तिथं या दोघांचं जाणं झालं. त्यांच्या समोर नृत्य आविष्कार सादर केला. शिवशंभू महादेवाच्या अंगात काम भावना प्रेरित झाली. शिवशंभू महादेवाचं वीर्य स्खलन झालं.